इंदिरा संत यांच्या मृतगंध या ललित लेख संग्रहातून एक न दिलेली मुलाखत. काही वर्षांपूर्वी सकाळकारांकडून मला एक पत्र आले. त्यांच्या मुलाखतीच्या मालेतील एक मुलाखत लिहून पाठवण्यासाठी कल्पना गमतीदार होती. आपली मुलाखत आपणच घेऊन पाठवायची. विचार करू लागले तेव्हा प्रश्न आला, प्रश्न कोणी विचारायचे आणि कोणाला विचारायचे? प्रत्येकजण त्रिमूर्ती अवतार असतो. एक प्रत्यक्ष जीवन जगणारी मूर्ती, दुसरी ते जीवन जगत असताना कुटुंबाचे समाजाचे भान ठेवून वागणारी मूर्ती आणि तिसरी म्हणजे या दोघींच्या जीवन पद्धतीला साक्षीदार असलेली पण त्यांच्यातून अलिप्त असलेली अशी मूर्ती. हा विचार मनात आला आणि माझ्या मनात हा 3 पात्री प्रयोग चांगलाच रंगला. त्या अलिप्त मूर्तीला मी प्रश्न विचारण्याचे काम दिले. सोपे झाले. आता उत्तरे कोणी द्यायची तीच ते ठरवेल. आपले काम नुसते ऐकायचे आणि पाहायचे. फोनवरून तिने इंदिराबाईंची वेळ मागून घेतली. वेळेवर गेटाशी येते तो ती मधली मूर्ती झोपाळ्यावर तिची वाटच बघत होती. तीही झोपाळ्यावरच बसली. बाईंना म्हणाली, मला आज इंदूशी बोलायचे आहे. ती काय बोलणार? मीच नेहमी उत्तरे देते. विचारा मला. माझी जरा निराशाच झाली, कारण यांची मुलाखत मी खूपदा वाचली होती. अशी सांभाळून सावरून शोभून दिसतील अशी उत्तरे मला नको होती. मी म्हटले, तुम्ही बोला, पण आजवर जे सांगितले नाही ते तुम्ही यावेळी सांगा. कबूल? असे म्हणून मी त्यांच्याकडे बघितले. त्यांनी मला मुळीच ओळखले नव्हते. बरे झाले, बघूया म्हणत त्यांनी हळूच एक झोका घेतला. प्रश्न असा आहे, तुम्हाला काव्याची गोडी लहानपणी घरच्या वातावरणात लागली आहे तर त्याबद्दल थोडं सांगा. सकाळी संध्याकाळी स्तोत्र श्लोक म्हणायची पद्धत होती. तिच्यामुळे काव्याचं रूप छंदात्मक असतं ही जाणीव, तसंच जात्यावरल्या ओव्या ऐकून साध्या शब्दांची जाणीव. घरी खूप पुस्तकं. मी हे विरस होऊन लिहून घेत असताना दुसराच आवाज ऐकला. वर पाहिले तो बाईंच्या मागे इंदू उभी होती. केस चापून विंचरलेले, कपाळावर पिंजर लावलेला टिळा, हातात गोठ पाटल्या, महेश्वरी नऊवारी साडी आणि ढगळसा पोलका, हे तिचे रूप. मी काही सांगणार नाही. मी सांगते, घ्या लिहून. ही जे सकाळ संध्याकाळचं म्हणणं सांगते आहे ना, ते जू होतं माझ्या मानेवर. म्हटल्याशिवाय सकाळी खाणं आणि रात्रीचं जेवण मिळायचं नाही. आणि ते विष्णू सहस्त्रनाम, भूत कृत भवो, भूतात्मा भूत भावना म्हणायलाच यायचं नाही. चुकलं की ऐकणाऱ्याच्या तोंडातून चित्कार आणि माझ्या गालावर चमत्कार. अशा मनस्थितीत कसली हो काव्याची जाणीव? पुस्तकं तर कधी कोणी विकत घेतलीच नाहीत. मला वाचायला म्हणून जी होती ती कुलपात. 4-5 दिवस हट्ट धरावा, रडावं तेव्हा पुस्तक मनोरंजन मासिक मिळायचं. शाळेत गेल्यावर कुणाकुणाकडून आणून मी पुस्तकं वाचायची. कसलं आलं आहे पोषक वातावरण. आणि माहीत आहे का, एकदा मी एक कविता लिहिली तर काकांनी 8 दिवस थैमान मांडले. नको नको हे लिहिणं, नको नको हे लिहिणं होऊन गेलं. असलं मारक वातावरण, असलं मारक वातावरण. आणि ओव्यांची आवड का लागली सांगू का? जातं असायचं गोठ्यात. घरात इकडे तिकडे करत बोलणींनी मार खाण्यापेक्षा गोठा बरा असं वाटायचं. तिथे या ओव्या. ती तोंडावर डाव्या हाताचा तळवा ठेवून हसू दाबू लागली आणि तिचा आवाज एकदम थांबला. मी चटकन वर पाहिलं तर ती नव्हती. बाई माझ्याकडे बघत प्रसन्न चेहऱ्याने सांगत होत्या. असे समीक्षकही चांगले मिळाले. खूप कौतुक झालं कवितेचं. म्हणजे ती बोलत होती तेव्हा या
वेगळेच काही सांगत होत्या तर मी कोरडेच होते. मी कोरडेच हो ना केले आणि पुढचा प्रश्न विचारला. तुम्ही प्रेमविवाह केलात, विरोध होऊनही जिंकलात, तर त्यावेळी तुमची प्रेमाबद्दल काय कल्पना? थोडंच सांगा, पण सांगा. त्यांनी एक आवंडा गिळला. म्हणाल्या, कॉलेजात संतांची ओळख झाली, वाढली, आवडीनिवडी जमल्या आणि प्रेम बसलं. मी उत्सुकतेने ऐकू लागले तर बाईंच्या मागे इंदू उभी. पट्टीकाठाचे निळे पातळ, कानांत खड्याच्या कुड्या, केसांत मोठ्या चक्रात कडुनिंबाचे बारीक घोस हसत हसत सांगत होती, ही तुम्हाला एवढंच सांगणार. प्रेम कसलं केलं, टेकडीवरून फिरलो, अभ्यासाच्या शिक्षकांच्या गप्पा केल्या, मग जरा खाजगी घरातले बोलू लागलो, मग थट्टा मस्करी, कविता वाचन असं सुरू झालं. त्यांच्या 2 भावांना बरोबर घेऊन एस्किमो हा सुंदर सिनेमा पाहिला. असं करताना हातात हात घेण्याचं धाडस आलं आणि आम्ही म्हटलं, आम्ही गाढ प्रेमात पडलो आणि तेवढ्याच आधारावर लग्नात कोसळलो. ते बिचारं भाबडं प्रेम नशीबवान म्हणून आम्ही त्यातून निभावून गेलो हे खरं, आणि विरोध गरिबीला झाला. संत चांगले गब्बर असते तर कोणी काही म्हटलं नसतं, मला त्रास सोसावा लागला नसता. किती त्रास, कष्ट, बोलणी, अपमान, काटा येतो. मी सगळं सोसलं, पळूनच गेले असते पालकांच्या भीतीनं. हिनं जाऊ दिलं नाही. वाईट दिसलं असतं ना, पण हिच्या हट्टानं, संतांची माझ्या काळजीनं प्रकृती ढासळली. परीक्षा हुकली आणि मनोरथ चक्काचूर झाले. ही आपली पालकांना सांभाळून घेते आहे, मला नाही आवडत. तिने तळव्याने डोळ्यांच्या कोरा पुसल्या. सगळ्या अडचणीतून निभावलो आणि सुखी झालो. पुरे हे एवढं. दुसरा प्रश्न विचारा आता. माझी मान खाली असतानाच ती निघून गेली असावी आणि बाईंनी थोडे काही सांगून पुरे केले असावे. मला तेच हवे होते. आता हा शेवटचा प्रश्न म्हणून मी विचारले. तुम्ही नोकरी केलीत, मिळवत्या होतात, तर नोकरी करणाऱ्या स्त्रीविषयी आणि त्या अनुषंगाने स्त्रीमुक्तीविषयी तुमचे विचार सांगा. मी लिहिण्यासाठी नवे पान उलटले तो इंदूचा आवाज आला. ती बाईंच्या मागे होती. प्रिंटेड पातळ, हातात फक्त सोन्याचे काकण, कानात गळ्यात काही नाही, जरा ओढलेली. याबाबत मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून खरे ते सांगते. मी नोकरी केली, संसार चालवला. मला मिळकतीची फरफट पूर्णपणे माहीत आहे. जिच्या संसारात रास्त गरजा भागवण्यासाठी पैशाची जरुरी असेल तिनंच नोकरी करावी. पतीची मिळकत सुखाची असल्यास नोकरीच्या फंदात पडू नये, तरच संसार सुखाचा होतो. कारण असं घर, मुलं यांची देखभाल हे पूर्ण वेळाचं काम आहे. शिवाय या कामात शरीर कष्टा इतकीच मनाचीही गुंतवणूक असते. ते ताण असतात. हे दोन्ही सोसून तिनं नोकरी करणं हा त्या स्त्रीवर अन्याय होतो. मी घर चालवते ही भावना ओशाळ गतीची न वाटता अभिमानाची वाटायला हवी. घरात नोकर नेमून बाहेर नोकरी करणं परिणामी सुखाचं ठरत नाही. त्यातून सर्वांचंच असमाधान निर्माण होतं. स्त्रीमुक्ती या कल्पनेवर माझा विश्वास नाही. मुक्ती ही कायद्याची, लेखनाची, व्याख्यानांची, चळवळीची बांधील नसते. ती ज्याची असते ती पूर्ण व्यक्तिगत आहे असे म्हणत इंदूने कपाळावरील घाम पुसला. बाई विचारांच्या तंद्रीतून जाग्या होत म्हणाल्या, अजून मी यावर फारसा विचार केलेला नाही, पण करणार आहे. मुलाखत संपली. ही मुलाखत इंदूची म्हणून प्रसिद्ध होणार नव्हती. ही बाईंची असणार होती. हातात धरलेल्या पत्त्याच्या पंख्याची सटकन घडी होते तशा आम्ही एकदम एकरूप झालो. मी तर अलिप्तच. बाईंनी मुलाखतीवरून
नजर फिरवली आणि तिचे सावकाशपणे तुकडे करून टोपलीत टाकले. लगेच कागदावर त्यांनी सकाळकारांना लिहिले, तुमची मुलाखतीची कल्पना छान आहे, पण मी लिहू शकत नाही. क्षमस्व. इंदिरा संत यांचा एक न दिलेली मुलाखत नावाचा लेख ते समाप्त.